झालीच पाहिजे. जिंदाबाद जिंदाबाद, विद्यार्थी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद, विद्यार्थी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, विद्यार्थी एकता जिंदाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, या मोर्चाचं आयोजन युवकांचे जिल्हाध्यक्ष माननीय गाडे पाटील व सर्व शिक्षक संघटना यांच्या विद्यार्थी संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. आपला मोर्चा आता समारोपाच्या दिशेने आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कृपया डिवायडरवर कोणी न करता सर्वांनी खाली उतरण्याचे आहे. डिवायडरवर कोणी नाही करायचं आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला संपूर्णतः वाहतुकीसाठी खुलं राहणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूला कोणी जायचं नाही. सर्वांनी गाड्या बसता समितीच्या बाहेरवरती कमी येऊ नये. आपण सगळ्यांनी बालाजी गाडी पाटील यांचं मदत केलेल्या सर्व कोचिंग क्लास संघटनेचं मरून पालनकर क्लासेस तर्फे आम्ही आदरणीय आरबी जाधव सर, राज अटकोरे सर, सर्वप्रथम आज या ठिकाणी आंदोलन ठेवले. आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. आज के दिन पढ़ाई नहीं होगी. एम सारख्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार होता. त्या प्रवेशापासून आपले जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यात नांदेडमधील आमचे मित्र आदरणीय बालाजी गाडे संघटना आणि विविध कोचिंग क्लासेसच्या सर्व नांदेडमधील या सर्वांनी फिजिक्सवाला या सर्व आणि नीटचे जे डायरेक्टर आहेत, नीटची जी संस्था आहे त्यांच्यावरती खूप मोठा दबाव शेड्यूल तयार झालेला आहे. 1563 विद्यार्थ्यांची पहिली एक सुट्टी नाही या ठिकाणी आला. तुमचं सरपंच अभिनंदन. मला वाटतं गाडे पाटील, एलमकर सर, आमचे राज अटकोरे सर जिल्हाध्यक्ष. सर्वात पहिले तर नाही का एनजीनीची केलेले सरासर न्याय. कारण की जे देखील विद्यार्थी इथं शिकण्यासाठी येतात त्यांचे पालक नाही का खूप अतिशय मेहनत करून त्यांच्या पोटाला चिमटा घेऊन असं खूप मेहनत करून दुसऱ्यांच्या शेतात नाही का मोजदारी करून देखील नाही का पैसे कमवून नाही का आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या क्लासेस मध्ये नाही का शिकवण्यासाठी नाही का पाठवतात. त्याचबरोबर इथे येऊन छान अभ्यास देखील करतात. पण काही असे विद्यार्थी ज्यांनी की प्रॉपर 2 वर्ष अभ्यास नाही केला तरी देखील त्यांना नाही का छान क्लासेस किंवा छान म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज वगैरेचे मिळाले. हे नाही का सरासर न्याय. कारण की जो विद्यार्थी छान प्रमाणे त्याचे 2 वर्ष लगातार अभ्यास करून नाही का अभ्यास करून तो म्हणजे खूप मेंटली छान प्रिपेअर होऊन नीटची एक्झाम देतो आणि तेव्हा त्याला कळतं की 719 मार्क पडून देखील नाही का त्याला म्हणजे 690 मार्क्स पडून देखील त्याला नाही का एम्स किंवा असे छान गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम पडणार, त्याचबरोबर त्याच्या फॅमिलीला काय परिणाम पडणार. कारण की अगोदर त्याची फॅमिली खूप कष्ट करून पैसे करून नाही का त्यांना त्या लेकराला समोर पाठवते. का कारण की एकाच्या पूर्ण म्हणजे एका विद्यार्थ्यामुळे नाही का पूर्ण फॅमिली डिपेंडेंट असते तिच्यावर. आणि मग जर हे असं असलं तर मग त्या घरच्या त्या परिवारांचं काय असेल जे की दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजदुरी करून काम करून शिकवतात. त्याच्यावर नाही का पूर्ण न्याय. आणि जो विद्यार्थी अभ्यास न करता एवढं छान मार्क्स घेऊन म्हणजे काही पण कोणते पण मार्क्स पण पागलच का सगळेजण. मग हे चुकीचं. न्याय पाहिजे. माझं नाव जय राजाराम कदम आहे. मी कल्याण क्लासेस मध्ये शिकत आहे. आज नांदेडमध्ये नीटच्या स्कॅमच्या विरोधात इथं एक मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामधून आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करत आहे सरकार नीट एनटीए वाल्यांना की आमचा व भारतातील सर्व लोकांचा या नीट स्कॅम विरोधात जाहीर निषेध आहे. आणि याबद्दल त्यांनी काहीतरी विचार केलाच पाहिजे. नाहीतर भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी दिली पाहिजे. त्यांनी आता की नाही ग्रेस मार्किंग कॅन्सल करून पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांचा पेपर घ्यायला ठरवलंय. पण हे बरोबर नाहीये. बाकीच्या विद्यार्थ्यांचा यामुळे खूप नुकसान आहे.
यांनी सर्वांना समान संधी दिली पाहिजे आणि नीट पेपर लीकेज बद्दल मी त्यांनी बोलायला पाहिजे, कारण की पेपर लीक झालेला आहे याची बी आपल्याला खूप सारे पुरावे मिळालेले बी आहेत, त्याबद्दल बी त्यांनी बोलत नाहीयेत आणि त्याचा बी उत्तर दिलं पाहिजे त्यांनी, एवढी आमची मागणी आहे. देशामध्ये आमच्या आजच्या आंदोलनाचा उद्देश असा होता की नीटची परीक्षा देशामध्ये घेण्यात आली आणि 4 जूनला तिचा निकाल आला. या निकालामध्ये एकतर पहिली अफरातफर अशी आहे की दरवर्षी हा निकाल नियमित तारखा ठरलेल्या आहेत. हा निकाल 14 जूनला दरवर्षी लागतो, पण लोकसभेच्या निकालाचं औचित्य साधून हा निकाल त्याच्यात झाकून जावा या षडयंत्रानं हा 4 जूनला निकाल लावण्यात आला. याचाच अर्थ असा आहे की यामध्ये जे ग्रेस मार्क वाटण्यात आलेत ते ग्रेस मार्क पैसे घेऊन सरकारनं वाटले आहेत का अशी शंका घ्यायला जागा आहे आणि त्याचा पैसा निवडणुकीमध्ये सुद्धा वापरला गेलेला असू शकतो. आणि म्हणून देशातल्या 23 लाख पोरांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे. पण आमची मागणी आहे की NTA ही भ्रष्ट संघटना आहे, भ्रष्ट संस्था आहे. CBSE 2018 पर्यंत परीक्षा घ्यायची, तोपर्यंत असा सावळा गोंधळ होत नव्हता. देशाच्या डॉक्टर घडवणाऱ्या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीचं लोण पोहोचलेलं आहे. आमची मोर्चाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की नीटची संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा परत घेतल्या जावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये SIT गठीत केल्या जावी, दोषींवरती शिक्षाहून कठोर कारवाई केल्या जावी आणि NTA ऐवजी ही परीक्षा CBSEच्या ताब्यामध्ये देऊन पुन्हा 1 महिन्यामध्ये घ्यावी. सोपं आहे, सगळे मेसेजेस करावेत, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावेत आणि रिकंडक्ट करावी. ही एकमेव मागणी आमची या ठिकाणावरती महत्वाची आहे.